लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्पर्धा परीक्षा मोफत वाचनालय नांदगावच्या माध्यमातून 15 तरुणांची पोलिसात भरती। श्री रवी सोनवणे यांचा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या कासारी येथील विद्यार्थी पंकज राठोड यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाली असून तो सध्या ट्रेनिंग घेत आहे। तो 2 दिवसासाठी सुट्टीवर आला होता। या निमित्ताने अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पंकज याचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे सोशल मीडिया प्रमुख भरत पारख आणि नांदगाव नगर परिषदेचे कीर्ती दीपक वाघमारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन पंकज यांचा सत्कार करण्यात आला। श्रीराम जनसेवा मंडळ स्पर्धा मोफत वाचणारे मल्हारवाडी येथून अभ्यास करत असलेल्या तरुणांमध्ये 15 तरुणांचा महाराष्ट्र पोलीस, इंडियन आर्मी, SRPF, CRPF, इंडियन नेव्ही, BSF, पोस्ट ऑफिस अशा विविध विभागांमध्ये नंबर लागला असून सध्या ते ट्रेनिंग घेत आहे, तर काही कामावर रुजू देखील झाले आहे। नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथील समाजसेवक श्रीराम भक्त रवी सोनवणे यांनी पंचक्रोशीतील तरुणांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे आणि त्यांनी भविष्यात काहीतरी चांगले करावे या उदात्त हेतूतून वाचनालयाची सुरुवात 2 वर्षांपूर्वी केली। नांदगाव बाजार समितीच्या व्यापारी गाळा भाड्याने घेत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, खुर्ची, टेबल, फॅन, थंडगार पिण्याचे पाणी, सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच सध्याच्या युगात डिजिटल माहिती मिळवण्यासाठी मोबाईलवर अभ्यास करण्यासाठी मोफत वायफायची सुविधा त्यांना दिलेली आहे। या सर्व सुविधा देत असताना रवी सोनवणे यांनी स्वखर्चातून हे सर्व काही उभे केले आहे। दिवसभरामध्ये जवळपास 90 विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातील विविध गावांमधून विद्यार्थी येत असतात। नांदगाव मतदारसंघातील तरुणांनी व्यसनांच्या अधीन न जाता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले कार्य करून परिवाराचा भक्कम पाया बनावे या हेतूने ही अभ्यासिका सुरू केली असल्याची रवी सोनवणे यांनी माहिती दिली। अभ्यासिकेच्या माध्यमातून आजपर्यंत 15 ते 20 तरुणींना सरकारी नोकरी मिळाल्याचा खूप आनंद होतो आणि समाजसेवेकरता सुरू केलेल्या या प्रयत्नांचे फलित झाल्याचे सुख मिळते, असे रवी सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।